श्री गुरुदेव दत्त. सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने जेवत होती. एक पंगत उठली की दुसरी पंगत बसत होती. अशा अनेक पंक्ती झाल्या व हजारो ब्राह्मण जेवून गेले. त्या नगात ब्राह्मण झालेल्या सर्व मंडळी स्वामींनी जेवली. त्या सर्वांची आग्रहाने जेवण झाली. सर्व लोक तृप्त झाले. इतक्या सर्वांना वाढूनही झाकणाखाली भरपूर अन्न शिल्लक होतं. स्वामींनी विचारलं, गावात कोणी उपाशी आहे का? असतील तर त्यांनाही भास्करकडून प्रसाद मिळणार आहे. त्याचप्रमाणे क्षत्रिय, वैश्य या सर्व लोकांनाही पोटभर जेवण घातलं व त्यानंतर अंत्यजांनाही बोलवलं व त्यांना ते मागतील तसं अन्नदान केलं. शेवटी भास्कर उठला. त्याने स्वामींना नमस्कार केला व तो स्वतः जेवायला बसला. त्यांनाही पोटभर जेवण केलं व पुन्हा स्वामींचे दर्शन घेण्यास गेला. चरणावर मस्तक टेकलं. स्वामी म्हणाले, भास्कर, अन्नावर झाकण ठेवलेलं वस्त्र काढ व आता किती अन्न उरलं आहे ते पाहून मला सांग. भास्करने पाहिले तर त्याने आरंभी जो स्वयंपाक तयार केला होता तो सर्व शिल्लक होता. स्वामींनी दाखवलेला चमत्कार भास्करलाच नव्हे तर सर्वच लोकांना आश्चर्य वाटला. ते उरलेले अन्न स्वामींनी संगमावर नेऊन नदीत समर्पण करण्यास सांगितलं. भास्करने ते कामही केलं. नदीतील जलचरांनाही भास्करने केलेल्या समाराधनेतून तो मिळालेला प्रसादच समजायचा. गावातील सर्वच मंडळींना आजच्या सारखा अपूर्व सोहळा पाहायला मिळाला नव्हता. स्वामींचा अधिकार हा तोरवी या प्रसंगाने सर्वांनाच आपोआप पटली होती. टवाळ लोकांची तोंडे आपोआपच बंद पडली होती. भास्करने स्वामींचा निरोप घेतला. निघताना पुन्हा स्वामींना वंदन केले. स्वामींनी त्याला आनंदाने निरोप दिला. तुझी गरिबी संपली. तू सुखाने संसार करशील. आनंदाने घरी जा. मी तुझ्या भक्तिभावाने संतुष्ट झालो आहे, असं त्याने भास्करला सांगून ते शांत बसले. भास्करने घरी येऊन सर्व प्रकार बायकोला सांगितला. तिलाही समाधान वाटले. श्री गुरुदेव दत्त.